चला आता आपण बनवणार आहे मटर पनीर टिक्का मसाला। त्यासाठी घेतलेत आपण मटर आणि ते थोडेसे उकळून घेणार आहे। त्यानंतर पनीर घेणार आहे। मसाला करून घेतलेला आहे आणि हे पनीरचे तुकडे करून फ्राय करणार आहे पनीर। आणि इथे घेतले 1 कपभर दूध, त्यात टाकणार आहे मसाला। 1 मिनिट। हा मसाला मिक्स करून घेतलेला आहे 1 कप दुधामध्ये। चला आता पनीर फ्राय करून घेते। हे पहा पनीर फ्राय करून घेते। पनीर असं लाल थोडंसं होऊ दिलंय, त्यानंतर टाकलंय इथे ग्रीन मसाला करून घेतलेला आहे आणि इथे तेल टाकलंय कढईमध्ये। जिरे टाकणार आहे, तमालपत्र टाकणार आहे, त्यानंतर हा मसाला टाकणार आहे। यानंतर हा मसाला टाकणार आहे टिक्का मसाला। यानंतर टाकणार आहे लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, यानंतर टाकणार आहे मटार आणि चवीपुरतं मीठ। आणि थोडेसे टाकणार आहे पाणी। यानंतर टाकणार आहे पनीर। यानंतर टाकणार आहे पनीर। पनीरला मिक्स करून घेणार मस्त। ह्याला थोडं शिजवून घ्यायचं आता। हे पहा आपला तयार झालेला आहे मटर पनीर टिक्का मसाला। या सगळेजण खायला।